ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते. मागच्या शनिवारच्या व्हिडिओच्या कंटिन्युएशनमध्येच आजचा व्हिडिओ पण आहे. मागच्या शनिवारी आपण बघितलं, आपण ज्या लोकांची निंदा करतो, गॉसिपिंग करतो, ती निंदा जर खरी असली तरी सुद्धा 50% त्या माणसाचं पाप आपल्याला भोगावं लागतंय. आणि ती निंदा, ते गॉसिप जर खोटं असलं, खोटी बदनामी आपण करत असू, तर त्या माणसाचं 100% पाप आपल्या माथी येतंय किंवा आपल्याला भोगावं लागतंय. याची एक सुंदर गोष्ट आपण मागच्या शनिवारी बघितली. तो व्हिडिओ बघून भरपूर भगिनींचे फोन आले, मेसेजेस आले. काही जणांनी भेटून सांगितलं की एवढं जर निंदा करण्याचं वाईट फळ भोगावं लागत असेल तर आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि आजपासून आम्ही तसा प्रयत्न करू, अशा मोठ्या मनाने काही जणांनी सांगितलं. ह्याचं मला कौतुक वाटलं. कारण 99% आपण सगळेच कधी ना कधीतरी कोणाची ना कोणाची निंदा करत असतो. पण ते कबूल करणं, ह्याला मनाचा मोठेपणा लागतो. आणि तसा मोठेपणा नसला तरी सद्गुरूंपुढे जरी, आई बाप्पांपुढे जरी कबूल केलं की आजपर्यंत झालेल्या पापासाठी मी क्षमा मागते आणि ह्यापुढे मी असं पाप करणार नाही, अशी कबुली दिली तर आधीची पापं नष्ट व्हायला मदत होईल. माझी आई कायम म्हणायची की परमपूज्य आईंपुढे, आपल्या गुरूंपुढे आपल्या अपराधांची रोजच क्षमा मागायला कसला कमीपणा आलाय. तर तसं केलं आणि परत नवीन पाप केलं नाही तर आधीची पापं नष्ट व्हायला मदत होईल. आता आजचा विषय आपला आहे की आपली निंदा जर कोणी करत असेल तर आपल्याला खूप जणांना ते ऐकून आपल्या मनाला त्रास होतो. काही जण तर डिप्रेशनमध्ये जातात. पण आपली निंदा जर होत असेल, माझ्या आयुष्यात असे 2-3 वेळेला प्रसंग येऊन गेलेले आहेत किंवा गेले 3 वर्षापासून मी जी परमपूज्य आईंच्या प्रचाराची सेवा करत आहे, तर ती काहींना न बघवल्यामुळे किंवा काहींना त्याचा त्रास झाल्यामुळे माझी निंदा करण्याचं सर्रास काम, माझ्या घरातल्यांची, आई आजीची निंदा करण्याचंही सर्रास काम काही जणांनी घेतलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत मनाला त्रास होऊ न देता अशी निंदा जर कोणी आपली करत असेल तर देवानी आपली पापं भस्म करायला दिलेली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा त्याचा कसा फायदा होतो, ह्याची एक सुंदरशी 1 किंवा 2 गोष्टी आज आपण वेळेनुसार बघणार आहोत. सगळ्यांनी कंटाळा न करता नक्कीच हा व्हिडिओ बघा, म्हणजे आपला दृष्टिकोन बदलेल. आपल्याला जर आपल्या पापांमधनं जलद गतीने मुक्त व्हायचं असेल तर मनाला त्रास न होता आपण त्यातनं कसं सुटायचं, ही गोष्ट आपल्याला नक्की शिकवणार आहे. तर होतं असं की एका राजाला कुष्ठरोग होतो आणि अंगावर भरपूर जखमा वगैरे व्हायला लागतात. त्या जखमांमध्ये पस व्हायला लागतो. अनेक डॉक्टर, वैद्य, त्यांची औषधं, उपचार चालू असतात, पण काही बरं वाटायचं चिन्ह दिसत नाही. म्हणून तो राजा एकदा अतिशय उद्वेगाने आपल्या गुरूंकडे जातो आणि त्यांना ही सगळी परिस्थिती सांगतो की असं असं झालंय. अनेक डॉक्टरी उपचार चालू आहेत किंवा करून झालेले आहेत, पण अद्याप काही बरं वाटलेलं नाही. ते बघून गुरु म्हणतात की राजा, तुझं पाप सध्या अतिशय वाढलेलं आहे आणि ते पाप कमी केल्याशिवाय तुझा हा असाध्य रोग बरा होणार नाही. कुष्ठरोग किंवा असे कॅन्सरसारखे असाध्य रोग आपल्याला का होतात बरं? कारण आपलं पापच इतकं वाढलेलं आहे आणि त्या पापाची शिक्षा मोठी दिली तरच ती पापं भोगून सारली जातील आणि अशा परिस्थितीत हे मोठे असाध्य रोग आपल्याला होतात. ते पाहून गुरु त्याला एक उपाय सुचवतात आणि राजाला म्हणतात, मी जे सांगतोय ते तू केलं पाहिजेस, तरच तुझी ह्या सगळ्यातनं सुटका होऊ शकते. आता राजाला त्या कुष्ठरोगापासून मुक्त व्हायचंच असतं. त्यामुळे गुरु काय सांगतील ते करायला तो तयार होतो. त्यामुळे गुरु त्याला असा एक उपाय सुचवतात की तुझा भाऊ मागच्या वर्षी गेला, तर त्याची बायको म्हणजे तुझी सख्खी बहिणी ज्या महालात राहते
त्या महालाच्या त्या कक्षाच्या बाहेर गादी घालून तू रोज झोपायचा. मी तिथे का झोपतो वगैरे ह्याविषयीचं डिस्कशन कोणाजवळही करायचं नाही, असं सांगून गुरु त्याला परत पाठवून देतात. त्याप्रमाणे राजा राजा एकच प्रश्न फक्त विचारतो, की "हे सगळं केल्याने मी कुष्ठरोगापासून मुक्त होऊ शकतो का?" तर गुरु म्हणतात, की 200% तू ह्यापासून मुक्त होऊ शकतोस. हे म्हणल्यावर राजा घरी येतो. रात्री ती वहिनी म्हणजे सख्खी वहिनी ज्या महालात झोपत असते, त्या महालाच्या बाहेर दरवाजाशी गादी घालून राजा झोपू लागतो. असे झोपण्याचे 15 दिवस निघून जातात. 16व्या दिवशी राजवाड्यातील एक दासी राजाला त्या महालाच्या बाहेर झोपलेलं बघते आणि ती दासी दुसऱ्या दासीला जाऊन सांगते, की "राजा काय निर्लज्ज आहे बघा. आपलीच वहिनी जिचा नवरा गेलेला आहे म्हणजे आपला भाऊ गेलेला आहे, त्या वहिनीच्या कक्षात जाऊन तिच्या महालात जाऊन राजा झोपतोय, त्याला लाज वाटत नाही." अशी खोटीच बातमी. ॲक्चुअली तो तिच्या कक्षाच्या बाहेर झोपत असतो. पण आपल्या सगळ्यांना त्याच्यात तिखट मीठ घालून सांगण्याची सवय असल्यामुळे ती बातमी कशी धचा मा होतो बघा. ती दासी तिच्या मैत्रिणीला सांगते, की राजा त्या वहिनीच्या महालातच जाऊन रोज झोपू झोपू लागलेला आहे. ती मैत्रीण तिच्या मैत्रिणीला, ती मैत्रीण अजून तिच्या मैत्रिणीला असं करत पूर्ण राज्यात सगळ्या नगरवासियांमध्ये ही बातमी पसरते आणि सगळेजण राजाला दूषणं देऊ लागतात. त्याला वाईट साईड बोलू लागतात. त्याची निंदा होऊ लागते, गॉसिपिंग होऊ लागतं. इकडे हळूहळू काही दिवसातच राजाचा कुष्ठरोग हळूहळू बरा होऊन किंवा कमी होत जाऊन राजा पूर्णपणे बरा होतो. राजा पूर्ण बरा झाल्यावर आपल्या गुरूंना भेटायला जातो आणि त्यांना सांगू लागतो, की "महाराज काय चमत्कार झाला. कोणाचंही वैद्याचं औषध घेतलं नाही, ना डॉक्टरचे उपचार केले. काही महागडे मंत्रतंत्र इत्यादी उपाय पण न करता तुम्ही सांगितलेल्या एक क्षुल्लक गोष्टीने मला पूर्णपणे मी ह्या रोगातून मुक्त झालो आणि कसा काय हा चमत्कार घडला हे मला जाणून घ्यायचं आहे," असं राजा म्हणतो. ते बघून ते ऐकून गुरु महाराज म्हणतात, की "अरे राजा, मी तुला आधीच सांगितलं होतं, की तुझी पापकर्म अतिशय वाढलेली आहेत आणि ती कमी केल्याशिवाय तुला ह्या रोगापासून मुक्तता मिळणार नाही आणि ती कमी करायचा सर्वात जलद उपाय म्हणजे तुझी निंदा घडवून आणणं आणि त्या वहिनीच्या कक्षाबाहेर, महालाबाहेर तू झोपल्याने पूर्ण राज्याच्या लोकांनी तुझी जी निंदा केलेली आहे, त्या निंदेनी काय झालं, की तुझं जे पाप होतं, ते सगळं अतिशय सुपरफास्ट गतीने कमी झालं आणि ते पाप निंदा करणाऱ्यांच्या माथी बसल्याने तुझं पाप कमी होऊन तू कुष्ठरोगापासून तुझी मुक्तता झाली. म्हणजे निंदेचं फळ केवढं मोठं आहे हे सांगणारी ही गोष्ट आहे. तशीच अजून एक गोष्ट मी सांगते, की एका राजाकडे एक साधू जातात आणि मला काहीतरी भिक्षा घाला म्हणून भिक्षेची याचना करतात. पण राजा त्यावेळेला अ, पागशाळेत असतो, घोड्यांच्या पागेत असतो आणि त्याला काय राग येतो त्या साधूचा आणि त्या रागापोटी घोड्याची एक लीद जी असते विष्ठा, ती त्या साधूच्या झोळीमध्ये राजा घालतो. ती विष्ठा म्हणजे ती लीद घेऊन अतिशय आनंदाने साधू आपल्या पुढच्या मार्गाला लागतो. इकडे राजा आपल्या कामाला लागतो. थोड्या दिवसांनी आपल्या नगरात फेरफटका मारायला गेलेल्या राजाच्या असं दृष्टीस येतं, की एका झोपडीच्या बाहेर घोड्याच्या विष्ठेचा म्हणजे त्या लिदेचा डोंगर तयार झालेला आहे. म्हणून राजा रथ थांबवून त्या झोपडीत विचारायला जातो. झोपडीत पाहिल्यावर समोर म्हणजे झोपडीतनं आत गेल्यावर ज्या साधूला ती भिक्षा त्याने घातलेली असते, तो साधू त्या झोपडीत त्या साधूची राजाला भेट होते. ते पाहिल्यावर राजा जरा चपापतो. साधू पुरुषांना विचारतो, की तुमच्याकडे एवढे घोडे आहेत का? त्यावर साधूबुवा म्हणतात, की माझ्याकडे तर एकही घोडा नाही. तू असं का बरं विचारतोस?
मग राजा विचारतो, की जो बाहेर त्या घोड्याच्या विष्ठेचा डोंगर आहे, तो कसा काय झाला मग तयार? त्यावर साधूबुवा सांगतात, "राजा, तू जी मला घोड्याची एक लीद अन्न म्हणजे भिक्षा म्हणून दान केली होतीस, त्या लिदेचा त्या लिदेमुळे ह्याचा डोंगर बनलेला आहे." तर त्याचा डोंगर कसा काय बनला? तर ती भिक्षा म्हणून तू मला दान केलंयस आणि आपण दिलेलं दान हे अनेक पटीने वाढत असतं आणि असं हे तू दिलेलं दान हे अनेक पटीने वाढून त्याचा डोंगर झालेला आहे. आपण जे दान करतो ते जर चांगलं असलं तर ते चांगलं अनेक पटीने वाढतं आणि वाईट असलं तर ते वाईट सुद्धा अनेक पटीने वाढतं. ही मॉरल ऑफ द स्टोरी मध्येच मी सांगून घेतीये, हे आपण ह्या गोष्टीवरनं शिकू शकतो. म्हणजे थोडक्यात जे पेरले ते उगवेल बाबा, बेसावधपणे पेरू नको, हातीचा बाण सुटल्यावर मग उद्वेगाने झुरू नको. आणि हे ऐकून राजा अतिशय खजील होतो. साधूचे पाय पकडतो, त्यांची माफी मागतो. त्यावर साधू म्हणतात, की ह्या पापातून सुटायचे 2 मार्ग आहेत. ते म्हणजे एक म्हणजे असा एक कीटक किंवा इन्सेक्ट असतो, तो फक्त शेणच खातो आणि अशा त्या कीटकाच्या योनीला जाऊन तुला हा सगळा डोंगर खायचा आहे. त्यावर राजा म्हणतो, की "अहो मी कधी हा एवढा डोंगर खाणार? त्याच्याऐवजी दुसरा काही उपाय नाही का ह्या पाप निवारणार्थ?" त्यावर साधूबुवा म्हणतात, की "दुसरा उपाय असा आहे, तुझ्या राज्यातले सगळे लोकं जेव्हा तुझी निंदा करतील, तेव्हा हा जो काही डोंगर आहे पापाचा वाढलेला, तो क्षणार्धात भस्म होईल." त्यावर राजा म्हणतो, की "मी या नगराचा, या राज्याचा राजा आहे. त्यामुळे सहजासहजी माझी निंदा कोण आणि कशासाठी करील? आणि मी राजा आहे, मी माझी निंदा का करून घेऊ?" त्यावर साधूबुवा म्हणतात, की "तुला हा जर डोंगर पुढच्या जन्मी त्या कीटकाच्या योनीला जाऊन खायची इच्छा नसेल, तर आत्ताचं राजाचं पण बाजूला ठेव. तो मोठेपणा थोडे दिवस विसरून जा आणि तुझी निंदा होईल असं काहीतरी कर्म कर." त्यावर राजा घरी येतो, विचार करतो आणि नगरामध्ये जाऊन मध्यभागी चौकात बसून रात्री पलंग घालून तिथे दारू पीत बसण्याचं काम चालू करतो. आता हळू-हळू तो रोजच बसू लागल्यामुळे बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि पूर्ण राज्यभर सगळ्या नागरिकांना ती बातमी कळते. एकमेकाचं कसं वाऱ्यासारखी प्रत्येकजण एकमेकाला सांगतो, "तुला एक सांगते पण तू कोणाला सांगू नको, कोणाला सांगू नको." असं कधीच आपल्या पोटात राहत नसल्यामुळे आपण दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला असं करत पूर्ण गावभर ती बातमी पसरते. तसंच राजाच्या बाबतीत होतं. राजा सर्वांसमोर बसून दारू पितोय हे कृत्य अतिशय अधम आहे म्हणून लोक त्याला दूषणं देऊ लागतात, नावं ठेवू लागतात, त्याची निंदा होऊ लागते, गॉसिपिंग होऊ लागतं आणि थोडे दिवसांनी राजा त्या साधूच्या आश्रमात जाऊन पाहतो, तर ते लिदेचे जे काही डोंगर बनलेले असतात त्या घोड्याच्या विष्ठेचे, ते सगळे भस्म होऊन म्हणजे ते सगळे गायब होऊन तिथे फक्त त्या घोड्याची एकच लीद शिल्लक असते. ते पाहून राजा आश्चर्याने विचारतो साधूंना, की "इथला जो डोंगर होता त्याचं काय झालं? त्यावर तो कुठे गेला?" त्यावर साधूबुवा राजाला जे सांगतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. "राजा, ज्यांनी ज्यांनी तुझी निंदा केली, त्या सर्वांच्या माथी थोडं-थोडं का होईना हे पाप त्यांना त्यांच्या माथी ते पाप गेलं आणि इथला जो काही डोंगर होता, तो सगळा भस्म झाला. आता फक्त तू मला भिक्षेत दिलेली एकच लीद इथे शिल्लक आहे आणि ती तूच मला दिल्यामुळे ती तुलाच भोगावी लागणार आहे आज नाही उद्या. पण असं महात्म्य आहे, आपण कोणाची निंदा केली तर त्या माणसाचं सगळंच्या सगळं पाप आपल्याला भोगावं लागतं." असंच आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे मागच्या आठवड्यातली एक गोष्ट आणि ही गोष्ट आपल्याला सुचवत आहे. त्यामुळे ह्यापुढे आपण कोणाचं गॉसिपिंग करताना 100 वेळेला विचार करा आणि दुसरा मुद्दा आहे ह्यामध्ये, की आपली वाणी अपवित्र होते ह्याने आणि त्याचे वाणीचेही दोष आपल्याला भोगावे लागतात. मॉरल ऑफ द स्टोरी, एखाद्याने वाईट कृत्य केलेलं असेल
आणि समजा ते आपल्याला सांगायचं असेल, तर ते त्या माणसाच्या पाठीमागे न सांगता आपण त्याच्या तोंडावर सांगितलेलं कधीही चांगलं. त्याने पाप घडण्याची शक्यता नाही. पण तो माणूस तिथे उपस्थित नसताना आपण कोणतीही गोष्ट त्याच्याविषयी न बोलणं उत्तम आणि खोटी बदनामी तर मुळीच कोणाची करू नये, हे ह्या गोष्टीवरनं आपण शिकू शकतो. मॉरल ऑफ द स्टोरीचे दुसरा पॉइंट आहे, की आपली सध्या जर बदनामी किंवा निंदा जोरात चालली असेल, तर विनासायास पाप नष्ट करून घेण्यासाठीची गोल्डन अपॉर्च्युनिटी संधी आपल्याला परमेश्वराने आपल्या गुरूंनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या संधीचा आनंदाने फायदा करून घ्या. कसलाही पलटवार करायला जाऊ नका. कोणतंही एक्सप्लेनेशन किंवा मी ह्याच्यात कसा निर्दोष आहे हे सांगायला जाऊ नका. मनाला वाईट वाटून घ्यायची तर मुळीच गरज नाहीये. पापमुक्त होणारी ह्या कल्पनेनीच आनंदी व्हा मला वाटतं. मॉरल ऑफ द स्टोरीचा तिसरा पॉइंट आहे, जे लोक आपली निंदा नालस्ती करून आपलं पाप त्यांच्या माथी पूर्णपणे घेत आहेत, त्यांना उलट धन्यवादच द्यावेत. कारण त्यांच्या इतका आपला हितचिंतक दुसरा कोणीच नसेल. आपले आई-बाप जसे वाल्याला विचारलं नारद मुनींनी, की तुझं हे पाप घ्यायला, शेअर करायला तयार आहेत का? तर आई-बाप, भाऊ, बायको, मुलं सगळ्यांनी नकार दिला. आपले म्हणून घेणारी रक्ताची नाती पण जे काम करत नाही, ते काम जर आपले हितशत्रू करत असतील, तर त्यांच्या एवढं हितचिंतक आपले दुसरे कोणीच नाही, असं म्हणून त्यांना अतिशय प्रेमानेच त्यांचा काय म्हणतो आपण काय म्हणूया, की प्रेमानेच त्यांना वेलकम करा, की तुम्ही नसतात तर माझं पाप केवढं वाढलं असतं. तुम्ही होतात म्हणून माझं पाप संपलं. मॉरल ऑफ द स्टोरीचा मेन आणि चौथा पॉइंट आहे, ज्याला पाप संपवायचं आहे त्याने निंदा होत असताना शांत राहणं गरजेचं आहे. कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. आणि दुसरं म्हणजे ज्याला आपलं पाप वाढवायचं आहे, त्याने आपली वाणी अपवित्र करून गॉसिपिंग चालू ठेवायला हरकत नाही. धन्यवाद.